आम्ही गेलो तर होतो जुनी वस्ती बडनेरामध्ये आणि तिथं जाऊन आम्हाला काही अलगच विषय पाहायला भेटला आणि तो विषय काय आहे ते तर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवतो. तोपर्यंत घ्या तुम्ही फॉलो करून. 3-4 वाजताच्या टाइमला तयारी वगैरे करून आम्ही निघालो होतो जुनी वस्ती बडनेरा जाण्यासाठी. त्याच्यानंतर 2-3 मित्र सोबत घेऊन घेतले. तुम्हाला तर माहित आहे मी एकटा कुठे जात नसतो, त्या कारणाच्या मित्र सोबत घेऊन घेतले आणि त्याच्यानंतर आलो डायरेक्ट आम्ही साईनगरकडे. आपण या सिटी सेंटरले टाटा करून आम्ही निघालो होतो डायरेक्ट बडनेराकडे जाण्यासाठी आणि फायनली पोहोचून गेलो आम्ही आमच्या लोकेशनवर. आणि गर्दी पाहतो तर एवढी काही गर्दी होती नाही. त्याच्यानंतर आम्ही आलो घुटभर मस्त मट्टा पिऊन घेतला आणि त्याच्यानंतर आलो डायरेक्ट या बंडई जवळ. आणि हेच ते मुलं आहे ज्यांनी आम्हाला सांगितलं होतं हनुमान जयंतीच्या दिवशी इथं कार्यक्रम असते. आता त्यांनी सांगितलं आणि आम्ही येणार नाही असं तर होऊ शकत नाही. त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर एवढी खतरनाक गर्दी झाली इथं काहीच सांगू तुम्हाला. आणि हा बडनेरामध्ये हा कार्यक्रम कितीतरी सालापासून चालू आहे. हा कार्यक्रम इथे हनुमान जयंतीच्या दिवशी साजरा केला जाते आणि श्री हनुमानजी यांचा परमभक्त टोटल 9 गाड्या ओढून दाखवते असं म्हटलं जाते. आणि हे गोष्ट खरी आहे की नाही हे बघण्यासाठी आम्ही आलो होतो जुनी वस्ती बडनेरामध्ये. आणि त्याच्यानंतर शांततेत बैलगाड्याची पूजा वगैरे करण्यात आली. त्याच्यानंतर पूजा वगैरे झाली आणि त्याच्यानंतर टोटल 9 बैलगाड्या एका व्यक्तीने ओढून दाखवल्या. ही गोष्ट खरी आहे आणि ही गोष्ट आहे आपल्या बडनेरा मधली. त्याच्यानंतर एवढी खतरनाक पब्लिक जमा झाली होती इथं काय सांगू तुम्हाला. आणि तुम्हाला सांगतो इथं दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी हा कार्यक्रम होत असते. आणि तुम्ही जर ह्या कार्यक्रमाला आले असाल तर तुम्ही जय श्रीराम कमेंट मध्ये नक्की लिहा. भेटू मग अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.